सायंकाळ सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय अतिथी आणि माझ्या कुटुंबातील प्रिय व्यक्ती हो, आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माझे आवडते काका श्री विलास गिरीधर म्हात्रे. आजचा दिवस खूप खास आहे. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आमच्या काकांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि तसेच वाढदिवस सोहळा आपण साजरे करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. मी माझे आजोबा कैलासवासी गिरीधर हिरू म्हात्रे आणि आजी सावित्रीबाई गिरीधर म्हात्रे यांना वंदन करून माझ्या आठवणीतले काका आणि मी माझ्या आईवडिलांकडून ऐकलेले काका यांचा छोटासा जीवन प्रवास तुम्हाला मी परिचय करून देत आहे. माझा काकांचा जन्म एका मोठ्या कुटुंबात झालं, जिथे आजी आजोबा काका काकी 5 भावंड आणि 1 बहीण असं मोठं कुटुंब. आणि या मोठ्या कुटुंबात त्यावेळी शिक्षण घेणे आणि ते पूर्ण करणे म्हणजे खरंच खूप खडतर होतं. पण काकांनी कधी धीर सोडला नाही. त्यांनी खूप कष्ट केले, शेतावर जाऊन शेतीची कामं केले, आपल्या मोठ्या वहिनीसोबत रानात गेले, लाकडं वाहिली, मोठ्या भावासोबत पर्णावर चिखलाची माती वाहिली, अशी अनेक कष्टाची कामे करत ते शिक्षण घेत राहिले. कष्टाच्या वाटेवर धीराने चालत राहिले, परिस्थितीला डगमगले नाही, मेहनत करत राहिले. मेहनत करत राहिले. अखेर काकांनी शिक्षण संपवलं आणि नोकरीचा शोध घेतला. नोकरीचा शोध घेत असतानाच काकांचा विवाह झाला. पुढे विवाह झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आणि कुटुंबाच्या जबाबदारीसोबत आपला नोकरीचा शोध, दोन्ही दुहेरी बाजूने ते विचार करत काम करत राहिले. आणि अखेर श्री हनुमंतरायाच्या कृपेने आणि आमचे माननीय चंद्रकांत म्हात्रे यांच्या मदतीने काकांना भारतीय डाक सेवेत नोकरी मिळाली. काकांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं, खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या या मेहनतीमध्ये काकींनीही खूप साथ दिली. विवाह झाल्यानंतर तिनेही खूप कष्टाने शेतीची कामं करत आपल्या संसाराची गाडी चालवत होती. म्हणतात संसाराची गाडी एका चाकावर चालत नाही, त्याच्यासाठी दोन्ही चाकं व्यवस्थित एकमेकांना सांभाळून चालवायला लागतात. आणि खरंच माझ्या काकीने ती जबाबदारी खूप मेहनतीने पार पाडली. प्रत्येकजण म्हणत असतो कधीच नाही, प्रत्येक वस्तू त्यांच्या हातात निष्ठेने सेवा केली. खरंच आजच्या या सोहळ्यामध्ये तिला खूप सन्मान आहे, तिचं मोठं कार्य आहे. पुढे काकांची 2 मुलं, काकांनी दोन्ही मुलांना नेहमी मार्गदर्शन प्रोत्साहन नेहमीच करत राहिले. पण त्याचसोबत त्यांनी इतर भावंडांच्या मुलांनाही नेहमी प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन. आजही आम्हाला उत्साहाने मार्गदर्शन देत असतात. काकांची भावंड आणि 1 बहीण यांच्यामध्ये म्हणजे एक हाताची 5 बोटं आपली असतात तसे हे भावंड. प्रत्येकाची विचार काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे. विचार आणि काम करण्याची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे भावंडांमध्ये काही ना काही कारणांवरून नेहमी भांडण तंटा होतच असतात. पण कोणताही प्रसंग आहे हो, त्या प्रसंगामध्ये 5 भावंड या हाताच्या मुठीप्रमाणे एकत्र येतात आणि जशी आपली मूठ मजबूत असते तसं त्यांचं प्रेम हे मजबूत येऊन आलेल्या प्रत्येक संकटावर ते मात करत असतात. काही वर्षापूर्वी काकांना एका आजाराने खूप पीडित झाले होते. त्यावेळी घरातल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपुलकीमुळे त्यांना एक नवीन आयुष्य मिळाले. आणि आजचा हा दिवस म्हणजे काकांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय असा दिवस आहे. काका हा दिवस कधीच विसरू शकत नाही. आता उद्यापासून काकांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे. उद्यापासून त्यांचा रोजचा प्रवास, रोजच्या ऑफिसचे विचार सगळं आता संपणार आहे. आणि आता नवीन जीवन म्हणजे त्यांची मुलं, त्यांची नातवंड आणि उर्वरित आयुष्य आपल्या पत्नीसोबत आनंदात सुखात घालवणार आहेत. शेवटी मी एवढंच म्हणेन, काकांचं उर्वरित आयुष्य हे खूप समाधानाचं, सुखाचं, आरोग्यदायी जावं. हनुमंतरायापुढे हीच शेवटची माझी इच्छा आहे की काकांचं आयुष्य खूप आरोग्यदायी जावं. धन्यवाद. जय श्रीराम.